नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आपण पाहताय जगाच्या पाठीवर. जगभरातल्या कोरोना संदर्भातील आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत, पण थोडक्यात. अमेरिका, ब्राझील, भारत आणि रशियामध्ये कोरोना संक्रमण वाढतंय, तर चीनच्या बीजिंग आणि आजूबाजूच्या भागांमध्ये पुन्हा कोरोना संक्रमण वाढतंय आणि त्यामुळेच आता मोठ्या प्रमाणात चाचण्या केल्या जात आहेत. काही भागांमध्ये पुन्हा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तर काल दिवसभरामध्ये जगात 1,24,000हून अधिक संक्रमितांची नोंद झाली आहे, तर एकूण संक्रमितांचा आकडा वाढून 81,08,660 वर पोहोचला आहे आणि गेल्या 24 तासामध्ये 3,415 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींची संख्या आता 4,38,500 वर गेली आहे. तर इटाली आणि स्लोवेनियामधील सीमा सोमवारी पुन्हा उघडण्यात आली आहे. 3 महिन्यांच्या लॉकडाऊन नंतर ही सीमा नियमित वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली आहे. इटालीमधील देशांतर्गत वाहतूक सुरू करण्यात आली असली तरी देखील देशाबाहेरील वाहतूक मात्र बंदच आहे. लॉकडाऊनमुळे गेल्या 3 महिन्यांपासून बंद असलेल्या युरोपच्या सीमा उघडण्यात आलेल्या असून संपूर्ण युरोपमध्ये सीमारेषा उघडल्या असल्या तरी देखील निर्बंध कायम ठेवण्यात आले. तर सीमा उघडल्यानंतर सोमवारीच डेन्मार्कच्या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा देखील लागल्या होत्या. स्पेननं पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी कोरोनाच्या संकट काळात मोठं पाऊल उचललंय. हजारो जर्मन लोकांना बेलारिक बेटांवर जाण्यास परवानगी देण्यात आली असून या उड्डाणांपैकी एक उड्डाण सोमवारी पाल्मा द मेलकॉर्कमध्ये दाखल झाले. यावेळेस विमानातून उतरल्यानंतर प्रवाशांचं तापमान सुद्धा तपासण्यात आलं. शिवाय या प्रवाशांना सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क बंधनकारक करण्यात आले. बल्गेरिया रोमानियाची सीमा सोमवारी उघडण्यात आली असून आता हजारो रोमानियन पर्यटकांना बल्गेरियातील ब्लॅक सी रिसॉर्ट्सवर जाण्याची परवानगी मिळाली आहे. तर बल्गेरिया हे रोमानियन पर्यटक खरेदीदारीसाठी चांगलं ठिकाण आहे आणि त्यामुळे निर्बंध हटवल्यामुळे इथले पर्यटक मोठ्या संख्येने येण्याची शक्यता वर्तवण्यात येते. कोरोना व्हायरस संसर्गाचा तडाखा सहन केल्यानंतर फ्रान्समध्ये लॉकडाऊन मागे घेण्यात आलंय. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांनी कोरोनाविरोधातील पहिली लढाई जिंकली असल्याचा दावा केलाय. तर सगळे व्यवसाय, उद्योग, रेस्टॉरंट्स, बारवरील निर्बंध हटवण्यात आले असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. पॅरिसमध्ये कॅफे आणि रेस्टॉरंट्स पुन्हा उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. फ्रान्सनंही युरोपियन देशांसाठी आपल्या सीमा खुल्या केल्या आहेत. तर US, आशिया आणि अन्नखंडातील पर्यटकांसाठी 1 जुलैपर्यंत सीमा बंदच राहणार असल्याची माहिती मिळते. फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील रेस्टॉरंट्स आणि कॅफे मार्चनंतर पहिल्यांदाच उघडण्यात आलेली असून कॅफेमध्ये पुन्हा एकदा ग्राहक येऊ लागल्यामुळे मालकांनी सुद्धा आनंद व्यक्त केलाय. नागरिक सामाजिक अंतर आणि इतर उपायांचं स्वतःचं काटेकोरपणे पालन करतील असा विश्वास या कॅफे मालकांना वाटतो. ग्रीस आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी सोमवारी अधिकृतपणे खुला करण्यात आलाय. तर एथेन्स आणि उत्तर एथोस्निकी शहरामध्ये पर्यटक दाखल झालेत. तर ग्रीसमधील पर्यटन व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर येतोय. ग्रीसमधील व्यवसाय सुद्धा टप्प्याटप्प्यानं पुन्हा सुरू करण्यात येतोय. जिम, हॉटेल्स आणि संग्रहालय देखील उघडली जातात. जर्मन पर्यटकांना स्पेनच्या बॅलेरिक बेटांवर येऊन जाणाऱ्या पहिल्या विमानानं उड्डाण केलंय. तर पाल्मा द मेलकॉर्ककडे हे विमान उडाले आणि 15 जूनपासून बॅलेरिक्स बेटावर जाण्यास जर्मन पर्यटकांना अनुमती देण्यात आली आहे. स्पेनच्या पंतप्रधानांनी शेंजन देशांवरील प्रवासावरील निर्बंध शिथिल केल्यानंतर या विमान प्रवासाला आता सुरुवात झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बंद करण्यात आलेली सलून्स अमेरिकेनं पुन्हा सुरू केली आहेत. रॉयल ओकमधील सगळे सलून सुरू झालेली असून खबरदारी घेऊन ग्राहकांना सेवा दिली जाते. नागरिकांनी सलूनमध्ये गर्दी न करता आपला वेळ बुक करूनच येण्याचं आवाहन तिथल्या मालकांनी केलंय. रिओ दे जानेरियोच्या सॅम्ब्रोडोम येथे कार्निवल परेड होस्ट केल्या जाणाऱ्या स्टेडियमवर कोरोना चाचणीसाठी सेंटर उभारण्यात आलंय. निर्बंध कमी केल्यानंतर लोक मोठ्या संख्येनं घराबाहेर पडत असल्यानं भीती देखील अधिक वाढली आहे. रिओचा सिटी हॉल इथं टॅक्सी चालकांकरता 10 दिवसांसाठी चाचण्या उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तर लंडनमधील प्राणी संग्रहालय सोमवारपासून पुन्हा सुरू झालंय. गेल्या 13 आठवड्यांपासून हे प्राणी संग्रहालय बंद होतं. सुरक्षेच्या कारणास्तव मर्यादित पर्यटकांना प्राणी संग्रहालयात प्रवेश देण्यात येणार आहे आणि ज्या पर्यटकांकडे प्राणी संग्रहालयाचा पास आहे असे पर्यटक एकाच मार्गाने आत जाऊ शकतात.
जगात महासत्ता बनवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या चीनकडून आणखी एक मोठं पाऊल उचललं जात आहे। चीन अतिशय वेगानं आपल्याकडील वस्त्राचा साठा वाढवत असल्याचं समोर आलंय। तर विशेष म्हणजे चीन आता पहिल्यांदा जमीन, हवा आणि समुद्रातून डागण्यात येणाऱ्या अण्वस्त्रांची निर्मिती करत आहे। दुसरीकडे भारतानं देखील पाकिस्तान आणि चीनच्या दुहेरी आव्हानांचा सामना करण्यासाठी कंबर कसलेली असून अण्वस्त्रांची संख्या वाढवते। मागील काही वर्षांपासून दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियामध्ये तणाव निवळलेला होता। दोन्ही देशांमध्ये संबंध सुधारत असल्याचं आशादायी चित्र निर्माण होत असताना आता या संबंधात कटुता निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली आहे। उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष आणि सर्वेसर्वा किम जोंग उन यांची बहीण किम यो जोंगनं दक्षिण कोरियाला थेट युद्धाची धमकी दिली आहे। तुर्कीनं इराणवरील अमेरिकेच्या निर्बंधास विरोध दर्शवलाय। कोरोनाच्या संकट काळात जगाला अधिक सहकार्य आणि एकता आवश्यक आहे। तर मार्च महिन्यात तुर्कीमध्ये कोरोनाचा उद्रेक सुरू झाल्यानंतर परराष्ट्र मंत्र्यांनी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या परिषदेमध्ये ही माहिती दिली आहे। इराणची स्थिरता आणि शांतता आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, असं देखील कॅव्हिसोल्गू म्हणाले। अमेरिकेमध्ये जॉर्ज फ्लॉयड हत्येच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च मानवाधिकार संस्था येत्या आठवड्यात मानवाधिकाराचं उल्लंघन, पोलीस हिंसाचार यासारख्या विविध विषयांवर चर्चा करणार आहे। स्वित्झर्लंड राज्य संघटनेचे मार्चचे अधिवेशन तहकूब करण्यात आलेलं होतं। त्यानंतर बुधवारी परिषदेचे प्रवक्त्यांनी तातडीच्या चर्चेसाठी मानवी हक्क परिषदेकरिता एकमतानं सहमती दर्शवली। तर व्हिएन्ना येथील एजन्सी बोर्डाच्या बैठक पार पडलेली असून अणुसामग्री संबंधित इराणच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाल्याची माहिती महासंचालकांनी दिली आहे। उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसोबत खटला सुरू असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय। कोरोना व्हायरसच्या संभाव्य लसीवर काम करणारी जर्मन कंपनी क्युरॅकमध्ये 23% भाग घेणार आहे। जर्मन सरकारनं यासंबंधी सोमवारी घोषणा सुद्धा केली आहे। हाँगकाँगमध्ये सोमवारी निधन झालेल्या आंदोलनकर्त्याच्या स्मरणार्थ रात्री गर्दी झाली। शॉपिंग सेंटरच्या संबंधित बॅनर लावताना त्याचा मृत्यू झाला होता। पॅसिफिक प्लेस मॉलच्या बाहेर स्मारकाला वंदन करण्यासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या। पोलिसांची परवानगी नसताना सुद्धा या ठिकाणी लोक जमलेली होती। दक्षिण कॅलिफोर्निया शहरामधील पामडेल भागामध्ये झाडावर लटकलेल्या अवस्थेत व्यक्तीचा मृतदेह आढळून आला। त्यानं आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय। तर नागरिकांनी देखील चिंता व्यक्त केली आणि त्याच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी नागरिक करतायत। रोममध्ये इटालियन सरकारच्या निषेधार्थ परिचारिका रस्त्यावर उतरलेल्या असून लाल फुगे हवेत सोडत त्यांनी सरकारचा निषेध नोंदवलाय। सरकारकडून मिळालेल्या आर्थिक मदत जी आहे ती तोकडी असल्याचा आरोप त्यांनी केलाय। तर टूर ऑपरेटर सिटी हॉल समोर परिचारिकांनी निदर्शनं सुद्धा केली। अमेरिकेमधल्या अटलांटा शहरात रविवारी रात्री निदर्शनं करण्यात आलेली असून अधिकाऱ्यांशी झालेल्या चकमकीमध्ये 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय। तर त्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलनकर्त्यांनी पोलिसांना रोखलं। अटलांटामध्ये निदर्शनं करण्यात आलेली असून नॅशनल फुटबॉल प्रशिक्षक लॉयड पियर्स यांच्यासह मोठा जमाव मोर्चामध्ये सहभागी झाला होता। पोलिसांनी केलेल्या हत्येच्या विरोधामध्ये मोठ्या संख्येनं लोक तिथे जमा झालेली होती। ऑनलाईन शिकण्यामध्ये सहभागी न होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरी हार्टफोर्ड शाळेचे मुख्याध्यापक गेलेत। यावेळेस इंटरनेट सेवेचा अभाव, तंत्रज्ञानाच्या माहितीची कमतरता यामुळे अधिकतर विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये सहभागी होत नसल्याचं निदर्शनास आलंय। तर हार्टफोर्डमधील शाळेतील 75% मुलं ऑनलाईन शाळेत सहभागी होत नसल्याचं निदर्शनास आलं। हाँगकाँगच्या रहिवाशांनी बेजिंगनं लादल्या गेलेल्या नवीन राष्ट्रीय सुरक्षा कायद्याला पाठिंबा दिला आणि त्यामुळे शहरातील स्थिरता परत मिळण्यास मदत होणार असून त्याचा फायदा होणार असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय। चीनच्या संसदेत देखील हा कायदा मांडण्यात आला होता। लॉकडाऊन काळामध्ये 3 महिने बंद असलेले लंडनचं प्रसिद्ध ऑक्सफोर्ड स्ट्रीट सोमवारी उघडलं आणि किरकोळ विक्रेत्यांनी सुद्धा पुन्हा व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे। मँचेस्टर शहरातील कपड्यांच्या दुकानात प्रवेश करण्यासाठी ग्राहकांनी लांबच लांब रांगा लावल्या। चीनची राजधानी बेजिंगमध्ये आणखी 59 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट होतं। आतापर्यंत 76,000पेक्षा जास्त लोकांची तपासणी केल्याचा प्रशासनाचा दावा आहे। तर नव्या घटनांना जबाबदार धरून 3 अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं। बेजिंग शहरातील जिन्फादी बाजारात सगळ्यात पहिल्यांदा कोरोनाचा रुग्ण आढळल्यानं प्रशासन सतर्क झालं होतं। दक्षिण कोरियामध्ये कोरोनाचे नवीन 37 रुग्ण आढळले। त्यामधील 22 रुग्ण हे राजधानी सोलमधली आहेत आणि मेनंतर तिथं कोरोनाग्रस्तांच्या संख्येत हळूहळू घट झाली आहे। सरकारनं चाचण्यांचा वेग वाढवलेला असून ज्येष्ठ नागरिकांवर विशेष लक्ष ठेवलं जातं।
तर एलजीबीटीक्यू समुदायाचं प्रतीक म्हणून ब्राझीलमध्ये साओ पावलो शहरामध्ये एक लेसर इंद्रधनुष्य लावण्यात आलं आणि प्युर्टोरिकन कलाकार येवट मॅट्रन यांच्या संकल्पनेतून हे इंद्रधनुष्याचे लाईट्स लावले गेले। दरवर्षी हजारो लोक साओ पावलोतल्या जगप्रसिद्ध प्राईड परेडसाठी रस्त्यावर खरतर हजेरी लावत असतात, पण यंदा कोरोनामुळे या परेडला सरकारनं बंदी घातली आहे। तर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी कोरोना संसर्गादरम्यान जारी करण्यात आलेले सगळे निर्बंध मागे घेत असल्याची घोषणा केली आहे। राजधानी पॅरिससह इतर प्रदेशातील रेस्टॉरंट्स आणि इतर कार्यालये खुली करण्यात आली आहेत। 22 जूनपासून सगळ्या नर्सरीज, शाळा, प्राथमिक शाळा आणि कनिष्ठ हायस्कूल पुन्हा सुरू होतील असं देखील त्यांनी सांगितलं। दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे-इन यांनी उत्तर कोरियासोबत चर्चेची दारं अजूनही खुली असल्याचं स्पष्ट केलं। उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी स्वाक्षरी केलेल्या आंतर कोरियन कराराची दोन्ही बाजूने पूर्णपणे अंमलबजावणी केली जावी अशी मागणी केली आहे। गेल्या वर्षी सरकारविरोधी निषेध मोर्चात सहभाग आणि आयोजन केल्याच्या आरोपावरून लोकशाही समर्थक 15 कार्यकर्ते हाँगकाँगच्या कोर्टात हजर झाले। तर मार्टिन ली जिमिलाई आणि ली चेक्यान या इतर 12 कार्यकर्त्यांना मेमध्ये अटक करण्यात आली होती, तर राजकीय सूडभावनेनं ही अटक करण्यात आल्याचं या आंदोलकांचं म्हणणं आहे। हेरगिरीच्या आरोपाखाली एका अमेरिकन व्यक्तीला रशियन कोर्टानं 16 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे। तर पॉल वेलेन असे या अमेरिकन व्यक्तीचं नाव आहे। मॉस्को सिटी कोर्टानं त्याला हेरगिरीच्या आरोपाखाली दोषी ठरवलंय। अमेरिकेमधल्या दूतावासानं वेलेनला सुनावण्यात आलेली शिक्षा अन्यायकारक असून वरच्या कोर्टात दाद मागणार असल्याचं सुद्धा सांगितलंय। तर एका ऑस्ट्रेलियन व्यक्तीला अंमली पदार्थांच्या तस्करीच्या आरोपाखाली चीनमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि या शिक्षेबद्दल ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी दुःख व्यक्त केलंय। फाशीची शिक्षा रद्द व्हावी यासाठी राजनैतिक न्यायालयीन मार्गाने सगळे प्रयत्न करणार असल्याचं मॉरिसन यांनी म्हटलंय आणि आपल्या शिक्षेबद्दल अपील करण्यासाठी गिलेस्पी या फाशीची शिक्षा सुनावलेल्या व्यक्तीकडे 10 दिवसांचा कालावधी आहे। आणि यानंतर जगाच्या पाठीवर एक मध्ये छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत इतरही घडामोडी पाहणार आहोत, तेव्हा तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आणि आपण पाहताय जगाच्या पाठीवर जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी, पण थोडक्यात पाहूयात। गेल्या आठवड्यामध्ये ड्रग्ज तस्करीच्या आरोपाखाली एका ऑस्ट्रेलियन व्यक्तीला चीनमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे। तर ही शिक्षा स्थानिक कोर्टानं सुनावलेली असून बीजिंग आणि कॅगनेरा याच्यातल्या बिघडलेल्या संबंधांमुळे ती देण्यात आली नसल्याचं चीनच्या परराष्ट्र खात्यानं स्पष्ट केलं। फिलिपिन्सच्या अध्यक्षांवर टीका करणाऱ्या एका पुरस्कारप्राप्त पत्रकाराला शिक्षा ठोठावण्यात आली आणि या शिक्षेचे पडसाद संपूर्ण देशात उमटताना दिसत आहे। तर मनिला कोर्टानं मारिया रेसाला 6 वर्षांपर्यंतची शिक्षा ठोठावली असली तरी तिला त्वरित ताब्यात घेण्यात आलेलं नाही आणि आपल्यावर लावलेले आरोप हे निराधार आणि खोटे असल्याचं रेसाचं म्हणणं आहे। तर तुर्कीच्या विमानांनी उत्तर इराकमध्ये कुर्दिश बंडखोरांच्या ठिकाणांवर हवाई हल्ले सुरू केले असल्याची माहिती तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयानं दिली आहे। कुर्दिश बंडखोरांची आश्रयस्थानं आणि लपलेल्या गुहा अशी जवळपास 81 ठिकाणी या हल्ल्यामध्ये लक्ष करण्यात आलेली होती। तर पोप फ्रान्सिस यांनी लिबियामधील राजकीय आणि लष्करी नेत्यांना आपलं वैमनस्य संपवण्याचं आवाहन केलंय। तर शांती, स्थिरता आणि ऐक्य प्रस्थापित व्हावं हीच सगळ्यांची जबाबदारी आहे। राजधानी त्रिपोलीमधील संयुक्त राष्ट्राच्या सैन्यानं सिर्टे या मोक्याच्या ठिकाणी हल्ला करण्याची योजना आखली। वांशिक भेदभावाविरोधामध्ये अमेरिकेमधल्या लॉस एंजलिसमध्ये मोठ्या संख्येनं निदर्शक एकत्र जमले होते। कृष्णवर्णीय आणि त्याचबरोबर एलजीबीटीक्यू लोकांना न्याय आणि न्याय वागणूक द्यावी अशी मागणी या लोकांकडून करण्यात आली आहे। अमेरिकेमधील न्यूयॉर्क शहरामधील ब्रुकलिन भागामध्ये सुद्धा कृष्णवर्णीय फ्लॉइडच्या हत्येच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले। तर अनेकांनी काळ्या रंगाचे टी-शर्ट्स घातलेले होते आणि ब्लॅक लाईव्ह मॅटर अशी घोषणाबाजी करण्यात आली आहे। तर ब्लॅक लाईव्ह मॅटर म्हणून इंग्लंडमधील लंडन शहरात मोठ्या संख्येनं निदर्शकं रस्त्यावर उतरलेली होती। या निदर्शनादरम्यान पोलीस आणि आंदोलकांदरम्यान धुमश्चक्री सुद्धा उडाली आहे। निदर्शनाच्या आधीच पोलिसांनी काही गटांवर निर्बंध घातले होते। अमेरिकेमधील अटलांटा शहरातल्या वेंडीज रेस्टॉरंट बाहेर एका 27 वर्षाच्या कृष्णवर्णीय व्यक्तीला पोलिसांनी गोळ्या घातलेल्या होत्या। या घटनेचं फुटेज अटलांटा पोलिसांनी जारी केलंय आणि अटकेचा प्रतिकार केल्याबद्दल ब्रुक्स या व्यक्तीवर पोलिसांनी गोळ्या झाडलेल्या होत्या। तर अमेरिकेमधल्या दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये एका सशस्त्र व्यक्तीला पोलिसांनी गोळ्या घालून ठार मारले। सॅन बर्नार्डिनो इथल्या गॅस स्टेशनवर ही घटना घडली आहे। एक संशयित गॅस स्टेशनवरील स्टोअर लुटण्यासाठी आला असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती।
अमेरिकेमध्ये ब्रिटानिया टेलर या कृष्णवर्णीय महिलेच्या हत्येप्रकरणाचा आरोप असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी गायिका बियॉन्से हिनं केली आहे। या संदर्भात तिनं केंटुकी प्रांताचे अटॉर्नी जनरल डॅनियल कॅमेरॉन यांना एक पत्र देखील लिहिले। तर इटालीत सुद्धा अमेरिकेमध्ये कृष्णवर्णीय व्यक्तीचा हत्येचा पडसाद उमटताना दिसतोय। तिथल्या कृष्णवर्णीयांवरील अत्याचाराचं प्रतीक असलेला एक पुतळा निदर्शकांनी पाडून टाकलाय। इंद्रो मॉन्टेलेनीचा हा पुतळा नुकताच उभारण्यात आलेला होता। तर दक्षिण चीनच्या ग्वांगडोंग गुआंगझी जुआंग या प्रांताला नुरी वादळाचा तडका बसला आणि ग्वांगडोंगच्या यांगजिंग शहरामध्ये वादळाचा सर्वाधिक फटका बसला आणि सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे अनेक झाडं आणि घरं कोसळण्याच्या घटना घडल्या। धर्मदाय संस्थेसाठी आर्थिक मदत उभारण्यासाठी इंग्लंडमधील 90 वर्षांच्या वृद्ध मार्गारेट पाय यांनी नवा संकल्प केलाय। तर स्कॉटलंडचं डोंगर चढून जाण्याचा निर्धार तिनं केलाय आणि या संकल्पनेतून उभा राहणारा निधी सामाजिक संस्थेला ती दान करणार आहे। त्यांच्या या संकल्पनेबद्दल प्रिन्स चार्ल्स यांनी देखील पत्र लिहून कौतुक केलं। तर ग्रेंथल टॉवर अपार्टमेंट ब्लॉकला आग लागण्याच्या घटनेचा तिसरा वर्धापन दिन लंडनमध्ये संपन्न झाला। लंडन चर्चची घटना वाजवून या घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या पीडितांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे। या आगीमध्ये 24 मजली इमारत भस्मसात झाली होती आणि दुसऱ्या महायुद्धानंतरची सगळ्यात मोठी भयानक घटना तिथं नोंद झाल्याची इतिहासात नोंद आहे। तर चीनच्या सॅटेलाइट नेव्हिगेशन सिस्टम बैदूसाठीचा शेवटचा उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करण्यात आला आहे। दक्षिण पश्चिम सिचुआन प्रांतातील शियांगचा उपग्रह केंद्रावरून त्याचं प्रक्षेपण करण्यात आलं आणि हा उपग्रह पृथ्वीपासून सुमारे 36,000 किलोमीटर अंतरावर स्थिरावण्यात आला आहे। तर GPS आणि ग्लोनास सारख्या विद्यमान जागतिक नेव्हिगेशन उपग्रह प्रणालींपेक्षा बैदू ही वेगळी सिस्टम आहे। आणि या सगळ्या घडामोडीनंतर आता आपण पाहणार आहोत